नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि दिलासा देणारी आहे. विशेष करून जे शेतकरी अजूनही पीक विम्याच्या रकमेकडे आशेने पाहत आहेत किंवा ज्यांच्या खात्यावर अजून नुकसान भरपाई जमा झालेली नाही, त्यांनी ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण अशाच एका मोठ्या अपडेटबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, गेल्या 2025च्या खरीप हंगामात निसर्गाने अक्षरशः तडाखा दिला. कधी अवेळी पाऊस, तर कधी सतत ढगाळ वातावरण, तर कधी अचानक मुसळधार सरी. या सगळ्यांमुळे अनेकांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतात उभं असलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर खराब झालं आणि शेतकरी जी वर्षभराची मेहनत करत होते ती सुद्धा वाया गेली, अशी भावना अनेक शेतकऱ्यांच्या मनात तयार झाली. आता ही परिस्थिती किती कठीण होती हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत होतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अतिशय मोठं पाऊल उचललं. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी जवळपास 30,900 कोटी रुपयांचं मोठं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलंय. या निधीतून नुकसान भरपाई, रब्बी हंगामासाठी अनुदान आणि पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतला. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवण्यासारखी आहे मित्रांनो. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना मदत पोहोचवणं ही सरकारची प्राथमिक जबाबदारी राहील आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून ज्यांच्या खात्यावर रक्कम आलेली नाही त्यांनी अजिबात काळजी करू नका, कारण ही प्रक्रिया अजून सुरू आहे. आता या दरम्यान शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाची बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आता या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून शेतकऱ्यांच्या अडचणी, नुकसान आणि पुढील उपाययोजना यावर चर्चा सुरू असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली, ज्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्या दिशेने गेलं. आता तुम्हाला आठवत असेल, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विमान अपघाताची बातमी आली होती. या घटनेने संपूर्ण राज्यातच नाही तर देशभरात चिंता आणि दुःखाचं वातावरण तयार झालं. आता विशेष करून या घटनेशी संबंधित काही बातम्यांमुळे अनेकांना अक्षरशः मानसिक धक्का बसला. आता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अनेक नेत्यांनी पाणी, सिंचन, कर्जमाफी आणि नुकसान भरपाई यासारख्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे अशा बातम्यांमुळे शेतकरी वर्ग भावनिक होणं अत्यंत स्वाभाविक आहे. आपणही माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सन्मान करत त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करूया. आता मित्रांनो, आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ. सरकारने ही पत्रकार परिषद का घेतली होती यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्यात झालेलं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान. आता विशेष करून 2025च्या खरीप हंगामात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अनेक भागात पिकं अक्षरशः पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं फळ त्यांच्या हातून निसटल्यासारखं झालं होतं आणि त्यातूनच या मोठ्या निर्णयाची गरज निर्माण झाली. तर शेतकरी मित्रांनो, या कठीण परिस्थितीत तुम्हाला आधार मिळावा म्हणून सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला. जवळपास 30,900 कोटी रुपयांचं भक्कम असं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं, ज्याचा मागचा उद्देश अगदी स्पष्ट होता. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आर्थिक मदत देऊन पुन्हा उभं राहण्याची ताकद देणं. आता या मदतीमुळे किमान काही प्रमाणात का होईना पण शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हीच अपेक्षा होती. आता तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी लागेल. सरकारने ज्या पद्धतीने हे आर्थिक पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते. सगळ्यात आधी नुकसान भरपाई थेट खात्यात जमा केली जात होती, त्यानंतर रब्बी हंगामासाठीचं अनुदान दिलं जाणार होतं आणि शेवटी पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन आपल्या सरकारने दिलं होतं. आता सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील जवळपास 90% जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान मिळालं आहे. अनेकांना मोबाईलवर मेसेज सुद्धा आलेले आहेत, तर काहींनी स्वतः बँकेत जाऊन शिल्लक तपासली. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. पण इथेच एक मोठा प्रश्न तयार झाला, कारण नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे मिळाले असले तरी सुद्धा पीक विम्याचे पैसे अजूनही अनेकांच्या खात्यावर आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी सतत एकच प्रश्न विचारत आहेत,
आपल्याला पीक विम्याचे पैसे कधी मिळणार? सरकारने ज्या ठामपणे पीक विम्याची घोषणा केली होती त्याच वेगाने आता पैसे मिळतील का, हीच शंका अनेकांच्या मनात आहे. कारण इतर सर्व प्रक्रिया सुरू झाल्या, पैसे जमा झाले, पण पीक विम्याच्या बद्दल अजूनही सगळ्यांच्याच मनात प्रतीक्षा आहे. सगळ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. आता खरं तर खरीप 2025 साठीचा पीक विमा डिसेंबर महिन्यातच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानंतर सांगण्यात आलं की जानेवारीत नक्की पैसे जमा होतील. अनेक शेतकऱ्यांनी या आशेवर पूर्ण महिना वाट बघितली, पण जानेवारी संपला तरी सुद्धा अनेकांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा सरकला नाही. आता ही वस्तुस्थिती आहे. फेब्रुवारी सुरू झाल्यानंतर सुद्धा शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, पण शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा काही जमा झालेला नाही. आता मार्च महिना सुरू झालेला आहे. आता किमान या महिन्यात तरी पीक विम्याची रक्कम मिळेल का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आणि हा प्रश्न फक्त काही जणांचा नाही, तर तो राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचा आहे. म्हणूनच मित्रांनो, आज आपण ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजून घेणार आहोत. पण त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा बघूया. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान आलेलं नसेल, त्यांनी नेमकं काय करायला हवं आणि त्यांना हे पैसे कधीपर्यंत मिळू शकतात, हे सगळं आपण सुरुवातीला समजून घेऊ आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू. पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होणार याबद्दलची स्पष्ट आणि समजेल अशी माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त काही मिनिटं काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरणार आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग आता पुढची सगळी माहिती आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. आता आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. नुकसान भरपाईची स्थिती काय आहे, रब्बी अनुदान कुठपर्यंत आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याबद्दल सरकारने काय निर्णय घेतला, म्हणजेच एकदम पूर्ण अपडेट तुम्हाला इथे मिळणार आहे. आता सुरुवात करूया नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानापासून. सध्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जी मदत प्रलंबित होती ती आता हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागली आहे. आता विशेषतः ज्यांना आतापर्यंत काहीच रक्कम मिळाली नव्हती त्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांना इतके दिवस पैसे न मिळाल्यामुळे चिंता वाटत होती त्यांनी आता थोडा दिलासा घेतला पाहिजे, कारण वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झालेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ही मदत लवकरच पोहोचणार आहे. कारण आता परिस्थिती अशी आहे की निधीचं वाटप प्रत्यक्षात सुरू झालं आहे, पण याचबरोबर शेतकऱ्यांनी काही गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. आता विशेषतः ज्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण आता दुसऱ्या टप्प्यात अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. म्हणून अजूनही ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नये, कारण आता हळूहळू सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे. आता अनेक शेतकरी विचारतात, हे रब्बी अनुदान म्हणजे नेमकं काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना आधी नुकसान भरपाई दिली जाते. या अंतर्गत जिरायती पिकांसाठी सुमारे 10,200 रुपये प्रति हेक्टर दराने मदत दिली जात आहे. याचबरोबर रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहता यावं यासाठी वेगळं अनुदान सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात येते. आता या योजनेतून सुमारे 17,500 रुपये प्रति हेक्टर इतकी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर जिरायती पिकांसाठी साधारणतः 10,200 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई आणि त्यासोबतच रब्बी हंगामासाठी जवळपास 17,500 रुपये प्रति हेक्टर अनुदान, अशा प्रकारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्यांच्या खात्यावर आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र यामध्ये काही गोष्टी शेतकऱ्यांनी स्वतः तपासून घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक वेळा पैसे न येण्यामागे काही तांत्रिक कारणं असतात. आजही अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान आलेलं नसेल त्यांनी सगळ्यात आधी आपली ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, इथे आणखी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. अनेक वेळा पैसे अडकण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्याचं लिंकिंग
पूर्ण नसणं हे असतं. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यासोबत लिंक नाही, त्यामुळे सरकारकडून पैसे पाठवले गेले तरी सुद्धा ते खात्यात जमा होत नाही. त्यामुळे जर तुमचं आधार बँक लिंकिंग पूर्ण नसेल तर ते तात्काळ पूर्ण करून घ्या. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं, आता ज्या शेतकऱ्यांना आधी पैसे मिळाले नव्हते त्यांच्या खात्यावर पुन्हा एकदा नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण यासाठी 2 गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण असणं आणि दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं. म्हणूनच ज्यांच्या खात्यावर अजूनही पैसे आलेले नाहीत त्यांनी बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात आधी तुम्ही तुमची कागदपत्र व्यवस्थितपणे तपासा. ई-केवायसी पूर्ण आहे का? तुमचा आधार बँकेसोबत लिंक आहे का? एकदा नीट 100% चेक करून घ्या. पुढे नेमके कुठे जावे आणि कोणाशी संपर्क करावा याबद्दल सुद्धा आपण पुढच्या भागात अतिशय सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आता सध्या तरी आपण अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे याबद्दलची डिटेल माहिती घेऊ. त्यामुळे जे शेतकरी इतके दिवस वाट बघत होते, वाट बघून अक्षरशः थकले होते, त्यांना सुद्धा आता दिलासा मिळालाय. त्यामुळे या बाबतीत जास्त चिंता करायचं कोणतंच कारण राहिलेलं नाही. आपण हे सुद्धा पाहिलं की पैसे मिळण्यासाठी काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणं, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं म्हणजे जोडून घेणं. या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी पूर्ण केल्यास तुमचे अडकलेले पैसे हे तुमच्या खात्यात पटकन सरकतील. आता पुढचा आणि सगळ्यांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न, पीक विम्याचे पैसे नेमके कधी येणार? कारण सरकारने याबद्दल आधीच घोषणा केली. त्यानुसार प्रति हेक्टरी सुमारे 17,800 रुपयांपर्यंतचा पीक विमा दिला जात असल्याचं सांगण्यात आलंय. आणि आता या संदर्भात एक मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी नुकसान भरपाईसाठी अंदाजे 18,000 रुपये इतका पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला जाण्याची शक्यता सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानानंतर आता पीक विम्याबद्दलच्या हालचालींना सुद्धा वेग आलेला आहे. पुढच्या भागात आपण सविस्तर जाणून घेऊ पीक विम्याचे पैसे नेमके कोणाला मिळणार, कधीपासून जमा होऊ शकतात आणि जर काही कारणांमुळे पैसे अडकले असतील तर त्यासाठी काय उपाय करायचे. आता एक महत्वाची माहिती अशी, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपला औरंगाबाद जिल्हा, इकडे खानदेशातला धुळे आणि नंदुरबार जिल्हे या भागांमध्ये सुद्धा लवकरच पीक विम्याचं वाटप सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासा देणारी बातमी पुढे आली. तर मित्रांनो, खरं पाहिलं तर हा पीक विम्याचा पैसा डिसेंबर-जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होता, पण काही तांत्रिक अडथळे आणि प्रक्रियेमधील विलंब यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया थोडी मागे पडली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त काळ वाट बघावी लागली. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे आणि लवकरच रक्कम खात्यात जमा होण्याचे संकेत भेटत आहेत. सध्याच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे इतक्या दिवसांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच प्रत्यक्ष लाभ मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल, अचानक ही प्रक्रिया वेगात का आली? तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. आता सगळी कारणं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी पीक विम्याच्या वाटपाला झालेल्या उशिरामुळे अनेक शेतकरी नाराज झाले होते. ही नाराजी कमी करण्यासाठी आपल्या प्रशासनाकडून प्रक्रियेला वेग देण्यात आला. यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याचा निवडणुकांचा काळ. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देणं आणि त्यांचा विश्वास टिकवणं सरकारसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असते. त्यामुळे पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर केलं जाऊ शकतं अशी चर्चा गावोगावी रंगली. आता एकंदरीत पाहिलं तर पीक विमा उशिरा का होईना, पण आता मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता खूप वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत. तुमचं बँक खातं नियमित तपासत राहा. मोबाईल सुद्धा चेक करा, कारण तुमच्या मोबाईलवर पीक विमा जमा झाल्याचा मेसेज कधीही येऊ शकतो. आता सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, पीक विम्याचे वितरण लवकरात लवकर सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. आता विशेष म्हणजे फेब्रुवारीतच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण फेब्रुवारीत पैसे जमा झाले नाही. मार्च महिना उजाडला आणि जे शेतकरी इतके दिवस पीक विम्याची वाट बघत होते त्यांच्यासाठी मार्च महिना अक्षरशः वरदान ठरलं. त्यांना सरकारकडून दिलासादायक बातमी देण्यात आली. पण इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला हा लाभ मिळवायचा असेल तर महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणं इम्पॉर्टंट आहे. जसं की तुमची ई-केवायसी पूर्ण करा,
आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडून घ्या. जर या गोष्टी अपूर्ण असतील तर सरकारकडून पैसे पाठवले गेले तरी ते तुमच्या खात्यावर जमा होणार नाही, ते सरकारकडे परत जातील. त्यामुळे वेळ वाया न घालवता सगळ्या गोष्टी लगेच पूर्ण करा, म्हणजे येणारा पैसा थेट तुमच्या खात्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय जमा होईल. तर मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. आणि या प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे पीक विमा, तो सुद्धा लवकरच मार्च महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती सरकारकडून देण्यात आली. जर हा पैसा वेळेत मिळाला तर खरंच शेतकऱ्यांच्या खांद्यावरचं आर्थिक ओझं मोठ्या प्रमाणावर कमी होईल. आता एक महत्त्वाचा मुद्दा उरतो, हा पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या मंडळात जमा होणार याबद्दलची सविस्तर आणि अचूक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुमच्या भागाची पूर्ण अपडेट तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पण जर तुम्हाला पीक विमा हवा असेल तर अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्या. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा आणि तुमची ई-केवायसी पूर्ण करा, कारण ही दोन्ही कामं पूर्ण नसतील तर पैसा खात्यात येणार नाही. याशिवाय आणखी एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते, ती म्हणजे बँक खात्याची स्थिती. आता लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी वेगळा मुद्दा आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं सुद्धा वेगळा मुद्दा आहे आणि बँक खात्याची स्थिती हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. काही वेळा काय होतं की तुमचं खातं निष्क्रिय झालेलं असतं किंवा काही तांत्रिक कारणांमुळे व्यवहार बंद झालेले असतात. त्यामुळे एकदा बँकेत जाऊन तुमचं खातं चालू आहे का, म्हणजे स्टेटसमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवत आहे का, व्यवहार व्यवस्थित सुरू आहेत का, हे 100% नीट तपासून बघा, कारण खातं बंद असेल तर कोणतीही रक्कम जमा होऊ शकत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, ही छोटी छोटी पण महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण केली तर येणाऱ्या प्रत्येक योजनेचा फायदा तुम्हाला मिळेल. आता आम्हाला जरूर सांगा, ही माहिती तुम्हाला कितपत उपयोगाची वाटली. उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.